संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडी तपासाला वेग। फरार आरोपींनी फेकलेल्या मोबाईलमधील माहितीद्वारे सीआयडीकडून चौकशी सुरू। आतापर्यंत 100हून अधिक संशयितांची चौकशी केल्याची माहिती। मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू। हत्याकांडातील 3 मुख्य आरोपी सध्या फरार। बीड सरपंच हत्या प्रकरणात घडामोडींना वेग। वाल्मिक कराड आज शरण येण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती। परभणीत सकल मराठा समाजाची बैठक। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढण्याबाबत बैठकीत चर्चा। 4 जानेवारीला परभणीत मूक मोर्चा काढणार। केंद्रीय मंत्री रामदास आठवले आज बीड परभणी दौऱ्यावर। संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार। भाजप नेते किरीट सोमय्या आज मालेगाव दौऱ्यावर। आणखी एक घोटाळा उघडकीस करण्याचे सोमय्यांचे सुतोवाच। धाराशिवमधील सरपंचावर हल्ला करणाऱ्या आरोपींचा शोध घ्यावा या मागणीसाठी तुळजापूर तालुक्यातल्या मेसाई जवळगा गावाजवळ संतप्त नागरिकांचं आंदोलन। बारामतीच्या माळेगावात शरद पवारांकडून कृषी विज्ञान केंद्राची पाहणी। कृषी विज्ञान केंद्रात 15 ते 19 जानेवारीपर्यंत कृषी प्रात्यक्षिक प्रदर्शनाचं आयोजन। अकोल्यात डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात 3 दिवसीय कृषी महोत्सवाचं आयोजन। अकोलेकरांसह शेतकऱ्यांची मोठी गर्दी। महोत्सवात मांडे हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतोय। वाशिम जिल्ह्यातल्या नाफेडच्या खरेदी केंद्रावर गेल्या 5 दिवसांपासून सोयाबीन खरेदी ठप्प। खरेदी केंद्राबाहेर विक्रीसाठी आणलेल्या सोयाबीननं भरलेल्या वाहनांच्या लांबच लांब रांगा। म्हसळा शहरातील जानसई नदी संवर्धन प्रकल्पाला खासदार सुनील तटकरेंची भेट। अधिकाऱ्यांना दर्जेदार काम करण्याच्या सूचना दिल्या। जानसई नदीवरील 5 कोटी रुपयांच्या संवर्धन प्रकल्पामुळे पर्यटन वाढीस मिळणार चालना। जेजुरीत सोमवती अमावस्येनिमित्त गडाला आकर्षक रोषणाई। जेजुरीतील दृश्य खास एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी। जेजुरीच्या खंडोबा मंदिरात भाविकांची मोठी गर्दी। सलगच्या सुट्ट्या आणि आज सोमवती अमावस्या असल्यानं मंदिर गजबजून गेलं। नाताळ आणि सलगच्या सुट्ट्यांमुळे सलग 3ऱ्या दिवशी पंढरपूर गजबजलं। विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। मुख्य दर्शनासाठी देखील लांबच लांब रांगा। साताऱ्याच्या पुसे गावात सेवागिरी महाराजांच्या 77व्या पुण्यस्मरणानिमित्त रथोत्सव। जयकुमार गोरे, शिवेंद्रराजे भोसले, उदयनराजे भोसलेंच्या हस्ते पूजन करून रथोत्सवाला सुरुवात। येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात दक्षिण भारतातील प्रसिद्ध असलेल्या माळेगाव यात्रेला सुरुवात। नांदेडसह शेजारील जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने यात्रेत सहभागी। रायगडच्या मुंगोशी गावात महादेवाची पिंडी आणि शस्त्र असलेली देवीची मूर्ती सापडली। दुर्ग सांकशिकीच्या संवर्धनाच्या कामादरम्यान सापडल्या या मूर्ती। अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची तुफान गर्दी। सर्व हॉटेल्स आणि रिसॉर्ट्सचं बुकिंग फुल। कोकणातील हॉटेल्समध्ये मासे खाण्यासाठी मोठी गर्दी। विविध प्रकारचे मासे खवय्यांच्या पसंतीला। अमरावतीच्या मोर्शी तालुक्यातील विचोरी गावात 32 विद्यार्थ्यांना विषबाधा। जिल्हा परिषद शाळेतील माध्यान्ह भोजनातून विषबाधा झाल्याची माहिती। 6 विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक। धाराशिव जिल्ह्यातील उमरगामध्ये 3 अल्पवयीन मुलींनी रचला स्वतःच्याच अपहरणाचा बनाव। घरातून 5000 रुपये चोरून दक्षिण कोरियाला जाण्याचा केला प्लॅन। कोरियातील BTSV ग्रुपला भेटण्यासाठी मुलींनी घरातून पळ काढला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।